प्रफुल्ल पटेल म्हणतात की पैशाशिवाय निवडणूक नाही, पैसा असेल तोच निवडणूक लढवू शकतो, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलेलं आहे. त्याकडे कसं बघता? अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतोय. मी गेले 40-45 वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे. अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका 75-76 पासून मी लढवत आलेलो आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे. माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आत्ता अलीकडे 2019 पर्यंत, म्हणजे 14लाही तेवढा विशेष नाही पण 19 पर्यंत, की निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जात नव्हता. पण 2019 नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि त्या पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागलं. दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रलोभनाला बळी पडतात, असं चित्र आहे. आणि मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडं जड होतं. म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी, की पूर्वी निवडणुका ज्या 1-2 लाखामध्ये व्हायच्या आमदारकीच्या. माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक 2.5 लाखामध्ये झाली होती. नंतरची निवडणूक झाली ती 1.5 लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे. असं पहिलं जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका त्या कालखंडात पार पडत होत्या. पण आता 15 कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि त्याच काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे. आणि त्यामुळे दुष्टचक्र आहे. भाऊ, राज्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रफुल्ल पटेल अजून असं म्हटले आहे की मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे. निवडणुकीत पैसे लागतात पण पैशांच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो आहे असं अजिबात होत नाही. समजणे वालों को इशारा काफी आहे. आता त्यांनी कुणाला इशारा दिला हे मला माहिती नाही, पण मला एक समजतं की बिहारमध्ये 10,000 रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकतः महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं. लाडकी बहीण त्यांना पावली. एका घरामध्ये जर 4-5 महिला असतील आणि ताबडतोब त्यांना 50-50 हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकतः गरीब माणूस आहे, जो दुर्बल माणूस आहे, त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे, काय येत आहे, त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळतं आहे, अशा अनेक लोक निघू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.